ओम श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। आज तुमच्या मनातील मोठी इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करतील आणि जो क्षण तुम्ही पाहत होता तो लवकरच तुमच्या समोर येणार आहे आणि ज्याची आशा सोडली होतीस तेच दिवस तुम्हाला लवकरच मिळणार आहेत। फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि असेच संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ तुम्ही मोजून 12 मिनिटे नक्की ऐका। याने तुम्ही भाग्यवान ठराल आणि तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल। स्वामी तुमच्यासाठी आज काहीतरी नवीन घेऊन आले आहेत ते बघण्यासाठी तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून हा संदेश नक्की ऐका आणि पूर्ण ऐका। तुम्हाला त्याचा अनुभव आणि त्याचा परतावा नक्कीच मिळणार आहे। स्वामींकडे तुम्ही फक्त एकच प्रार्थना करायची, हे परमेश्वरा स्वामी समर्था, तूच माझा आधार आहेस। माझे जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो। माझ्या मनातील सर्व द्वेष, अहंकार आणि दुःख दूर कर आणि मला शांतीचा मार्ग दाखव। तुझ्या कृपेने मला सदैव योग्य विचार, चांगले आचरण आणि प्रेमळ मन लाभो। कठीण प्रसंगी मला धैर्य दे आणि प्रत्येक परिस्थितीत तुझ्या मार्गावर चालण्याची शक्ती दे। तुझी कृपा माझ्या परिवारावर आणि मित्रांवर कायम राहू दे। तूच माझा मार्गदर्शक, तूच माझा संरक्षक आणि तूच माझ्या जीवनाचा खरा आश्रय आहेस। तुझ्यावर अखंड विश्वास ठेवून मी पुढे चालू शकू, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। अशी प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थांकडे करायची आहे। स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। आता स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामी काय सांगत आहेत ते ध्यान देऊन ऐका। जसे आहात तसेच राहा। नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचे पूर्णपणे कमी पडून जाईल आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे। काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत असतं आणि मग तेव्हा सर्वांना ऐकायलाच लागतं, कारण परमेश्वर स्वतः बोलत असतात आणि ते बोध देत असतात। म्हणून स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान तुम्ही शोधलं पाहिजे। आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि खूप सुखमय होऊन जाईल। स्वामी सांगत आहेत, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे। आनंदाने जगण्याचा हा चांगला मार्ग आहे आणि जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडून जाईल, हसा इतके की आनंद कमी पडून जाईल आणि काही मिळाले तर नशिबाचा खेळ मात्र आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भाग्यच पडेल। आणि स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पूर्णपणे पोहोचत असतो। आणि शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच। याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते आणि देव त्यात नसतो। म्हणून मित्रांनो, देव हा मनापासून करण्याची गोष्ट आहे आणि निस्वार्थ भक्ती करण्याची गोष्ट आहे। स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो। अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच आयुष्यामध्ये संपत नसतो। आणि स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात। म्हणून प्रयत्न सोडू नका। सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीण होत असते। म्हणून स्वामी म्हणत आहेत, अरे तू मला देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण माझी भक्ती करणार कोण, माझे नामस्मरण करणार कोण? मला आणून ठेवण्यापेक्षा जरी फक्त माझे नाव घेतले असते तरी चालले असते। म्हणून स्वामींना जर तुम्ही मूर्ती रूपात घरी आणत असाल तर नक्की स्वामींची भक्ती तुम्ही केलीच पाहिजे। नुसतं मूर्ती आणून आणि फोटो आणून फायदा नसतो। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात। फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता पूर्णपणे दिसत असते आणि जो तपासून बघत असतो त्याला कमतरता मात्र पूर्णपणे दिसत असते। म्हणून तुम्हाला काय दिसतं त्यावर सगळं जग हे अवलंबून असतं। निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या, अशी स्वामींचरणी तुम्ही प्रार्थना करायची। आणि ज्याचे कर्म चांगले असते ना, तो कधीच जीवनात संपत नाही आणि त्याचा अंत कधी होत नाही, कारण त्याच्यावर देवाची पूर्णपणे कृपा असते आणि कृपा देवाने त्याला भाल केलेली असते। म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय दुसरं अस्तित्व शून्य आहे।
मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, फक्त देव आणि तुम्ही या दोघांमध्येच भरपूर काही तुमचा नक्कीच संवाद झाला पाहिजे आणि मनापासून झाला पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असे माझे स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते आपल्या सर्वांसाठी सर्व काही देत असतात. गुरुचरित्रमधून भरपूर काही शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचा आनंद आणि प्रत्येकाची गरज ही पूर्णपणे वेगवेगळी असते. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे आणि स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हेच तुम्ही शोधून नक्कीच तुम्हाला सापडणार नाही. हेच तुम्ही करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. म्हणून भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणूनच थोडक्यासाठी मोहात कधी तुम्ही अडकू नका. स्वामी म्हणतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असतं आणि ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही आणून ठेवू नका. तर उलट त्यांना माफ करा आणि स्वामी त्यांना बुद्धी देव असं मनात ठेवा आणि स्वामी त्यांना नक्कीच चांगली बुद्धी देतील आणि ते तुमच्याशी नक्कीच चांगलं वागतील सुद्धा. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा, जिद्द, ही त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून विश्राम ठेवा आणि विश्राम घ्यायला शिका. जीवनामध्ये तुम्ही थोडा विश्राम घेतला तर तुम्हाला नवीन रस्ते दिसतात आणि नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडे होतात. विश्राम घेतला नंतर स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी कुठेतरी काहीतरी चांगले करत असतात. फक्त ते आपल्याला दिसत नाही, नंतर ते आपल्या लक्षात भरपूर काही येत असते. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि ते आपण स्वीकारलेच पाहिजे आणि तसे आपण जगलेच पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी मिळत गेली की माणसाचा लोभ, अहंकार आणि गर्व खूप काही वाढत जातो. म्हणून ती आपल्याला तेवढी मिळो आणि स्वामींच्या चरणी ती अर्पण आपण करो, हीच सदिच्छा. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली, म्हणून तिथल्या तिथंच तुम्ही तो विषय सोडून द्यायचा आहे आणि ते मनात ठेवाल तर तुम्ही जीवनभर नक्कीच दुःखी राहाल आणि खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, प्रेमाने सांभाळली तर सर्व काही तुमच्यासाठी ठीक होणार आहे आणि चांगलं होणार आहे. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो आणि स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आजचे हृदय पाहत असतो आणि आत निर्मळ मनाने जो व्यक्ती भक्ती करत असतो त्याला देव भरपूर आशीर्वादही देत असतो. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधावं. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत या जीवनात नक्कीच येत असतात. आणि जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढाच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही तुम्हाला येणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. मृत्यूसाठी तुमच्याकडे खूप पर्याय आहेत, पण तुम्हाला या जन्मामध्ये हा जन्म अनमोल मिळाला आहे, त्यात स्वामींची सेवा करण्याचे भाग्य मिळाले तर तुम्ही नक्कीच स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि आम्ही तुमच्यासोबत एकनिष्ठ नक्कीच राहणार आहोत. म्हणून स्वामींवर एकनिष्ठ राहा आणि पूर्ण भार स्वामींवर सोपवा. स्वामी नक्कीच तुम्हाला याच्यात मदत करतील. कोणी कौतुक करो वा टीका करो, लाभ त्यात तुमचाच असतो. कौतुक तुम्हाला प्रेरणा देईल तर टीका तुम्हाला सुधारण्याची पूर्णपणे संधी देईल. आणि यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते, हे लक्षात ठेवायला हवं. आणि लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी बघत असतो, त्यामुळे आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन आपल्याला कधीच मोठं व्हायचं नाही आणि तसं मोठं झाल्यावर काही उपयोगी नसतं. म्हणून मित्रांनो, स्वामींच्यावर पूर्णपणे तुम्ही अवलंबून असले
की स्वामीही तुम्हाला भरपूर काही आयुष्यात मदत करत असतात आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती केली तर आपल्याला फळेही तसेच मिळत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ते स्वतः आपण ठरवायचं असतं. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. तिथेच तुम्ही अर्ध जग जिंकून जाल. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो चांगला विचार करता आला तर आयुष्यामध्ये आपण भरपूर काही जिंकून गेलो असा त्याचा अर्थ होतो. आणि मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही आहे. कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, ते सर्व काही वाढत जातं आणि ते शेवटी आपल्यालाच मिळत असतं. म्हणून स्वामी म्हणतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्यात आपले कर्म हे चांगले होत आहेत आणि चांगले कर्म केले तर चांगले फळं आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यांना देवानेच पाठवलेलं असतं. हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतील, चांगले दिवस तुम्हाला आनंद देतील, वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतील व ते सर्व काही खूप काही तुम्हाला शिकवूनही जातील. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे आणि ती दिशा तुम्हाला भगवंत दाखवणार आहे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसा तुम्हाला सांगणारा हवा असतो ना त्याचप्रमाणे ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि ज्ञान पुढेही जात असते. म्हणून प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि कणाकणात ईश्वर आपल्याला दिसत असतो. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो. हे माहीत असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तेच कर्म आपण निश्चितपणे आणि निवांतपणे करत राहिले पाहिजे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायम स्वरूपी खंबीर उभा आहे, असं स्वामी म्हणत आहेत. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार मात्र असतात आणि आयुष्यामध्ये तो ते अवलंबत असतो. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला पूर्णपणे अपंग बनवून टाकत असते. म्हणून अत्याधिक आराम ही जीवनाला हानिकारक आहे आणि अत्याधिक प्रेमही जीवनाला हानिकारक आहे. काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाहीये. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. म्हणून त्यातून आपल्याला भरपूर मोठा बोध मिळतो आणि भरपूर गोष्टी या शिकायला मिळत असतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ते सगळ्यांना नक्कीच आठवत असतं आणि सगळे ते बोलून दाखवत सुद्धा असतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते, त्यामुळे माणसाने कधीच हिंमत हारू नये. आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. मार्ग दाखवणारा तो परमेश्वर आपल्याला मार्ग नक्कीच दाखवेल. आणि जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ना आणि अधर्माची वाढ होते ना तेव्हा आपले रूप रचत असतात आणि स्वामी जन्म घेत असतात आणि ते लोकांसमोर प्रकट होत असतात. म्हणून आपल्याला ते ओळखता येणार नाही, पण आपल्या अंतर्मनातून आपल्याला नक्कीच कळणार आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला स्वामी भक्तीत राहावं लागणार आहे. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तुम्हाला कमजोर करत असते. म्हणून विनाकारण चिंता करू नका. आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते. कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपल्याला आपणास प्रयत्न करावे लागतात आणि ते पूर्ण मनापासून प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न मनापासून केले
तरच आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळते आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला त्यातून समजतात. म्हणून आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे बदलू शकते. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा. कारण मन हे मोह निर्माण करते, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते. आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता लक्षात घ्या. कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगलेही कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा. कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची आपल्याला कधीच गरज भासणार नाही. आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष पूर्णपणे करावे लागते. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते आणि चांगले असते. म्हणून जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा. कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते आणि आयुष्यामध्ये भरपूर पुढेही घेऊन जात असते. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही नक्कीच बदलू शकते. आणि कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका. कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण कधीच होणार नाही आणि ते अशक्य पूर्णपणे असते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल आणि नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाता येईल. आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया असतात. आणि अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवायलाच लागेल. आणि एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा. कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देत असते आणि चांगले करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्त करत असते. आणि आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. आणि ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर नक्कीच येत असते. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे ते स्वतः ठरवलं पाहिजे. कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ मिळत नाही. आणि ती साथ आपल्याला फक्त स्वामी महाराज देऊ शकतात. म्हणून स्वामींची साथ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या. कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि हे आपल्याला पूर्णपणे समजत असते. आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व नक्कीच करू शकते. आणि वेळेला कधी कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की ते परमेश्वरालाही नतमस्तक नक्कीच व्हावे लागत असते. आणि चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा. कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील आणि नक्कीच चांगले कामही होतील. आणि एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कारण कोणताही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावत असतो ना, तेव्हा तो ती गोष्ट शक्य शकेल हाच विचार मनात ठेवून तो करत असतो. म्हणून ती गोष्ट पूर्णपणे शक्य होतही असते. म्हणून आपण तसा विचार केला तर नक्कीच आपल्यालाही चांगल्या गोष्टी जमतील आणि चांगल्या गोष्टी आपण जीवनामध्ये आत्मसात करू शकू. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही अशाच गोष्टी जीवनामध्ये आकर्षित केल्या पाहिजे आणि चांगल्या जपल्या पाहिजे. एखाद्या प्रसंगी तुम्ही भरपूर काही जीवनामध्ये अडकून जाल, तेव्हा फक्त स्वामींचा धावा घ्या, नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. आणि परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका पूर्णपणे घेत असतो. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही,
त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधी अपयश येत नाही. भले उशिरा का होईना, पण यश त्याला नक्कीच मिळत राहते. आणि मर्यादेत राहून काम केले पाहिजे. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम आपल्याला करावेच लागणार आहे. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या. कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान पूर्णपणे असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच दाखवलाय. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे. परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले स्वतःचेच काम आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो. त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण केले पाहिजे. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम दाखवून करण्यास आणि दाखवण्यास सज्ज होत असतो. आणि समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. म्हणून समतोल आपण जीवनामध्ये राखणे गरजेचे आहे. आणि शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी शिकत राहायचे आहे. आणि कधी कोणाला कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देणार नाही. आणि वाईट काळाला जशास तसे उत्तर देण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा पूर्णपणे दिला जाईल. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. आणि जगताना स्वतंत्र निवडा. कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत नक्कीच करू शकते. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर दिले पाहिजे. कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. आणि तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास तो मदत करत असतो. आणि तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे. कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याचे निर्माण होते. म्हणून आपण आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास नक्कीच ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा. कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण असते. आणि ते उदाहरण आपण घेतले की आपल्यालाही जीवनात तसे साहस निर्माण होऊ शकेल. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण असते. आणि आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. आणि त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत नक्कीच प्रवेश घेता येत नसतो. म्हणून प्रवेश घेण्यासाठी त्याला प्रयत्न करावेच लागतील. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार कधी घेऊ नका. कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना देवाने दिला आहे आणि तो सर्वांनाच मिळणार सुद्धा आहे. म्हणून पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करायला घ्या. कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे कधीही उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करा. कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार तुम्ही कार्यक्षेत्र नक्कीच निवडलं पाहिजे. आणि असं कार्यक्षेत्र तुम्हाला पुढेही घेऊन जात असतं. म्हणून कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. त्यामुळे प्रत्येक कामात चांगल्या पद्धतीने करण्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्या दिलेला मदतीचा हात असेल.
कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही. म्हणून शेवट हा नक्कीच सत्याचा होत असतो आणि सत्याचा विजय होत असतो. म्हणून फक्त आपण विजयाकडे लक्ष ठेवायचे आणि सत्याचा विजय होईल असं मनात धरायचं आणि जीवनात नक्कीच त्याला लढ म्हणायचं. म्हणून स्वाभिमान तुमचा जपायला तुम्ही शिकलेच पाहिजे. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्यायला शिका, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड ही आयुष्यात होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण द्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्ही अवलंबला आहे आणि तो शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन जायचा आहे. म्हणून प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक असते आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ना ती खूप मौल्यवान आणि नक्कीच चांगली असते. म्हणून वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होणार नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही आणि आळस आपला पूर्णपणे उडून जात असतो. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहिले पाहिजे, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लावून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम केलेच पाहिजे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच ते निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळून राहणार आहे आणि ती मिळेल सुद्धा. फक्त विश्वास ठेवायला पाहिजे आणि तो विश्वास असला की सर्व काही जीवनामध्ये शक्य होत असते. म्हणून ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व नक्कीच द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि आपण तसेच छोटे छोटे प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि शेवटपर्यंत मैदानात टिकले पाहिजे, तरच आपण जीवनात नक्कीच टिकू शकू. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमिनीत सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे ती असते. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण अशा काळातच खूप काही व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न पूर्णपणे सोडून देत असतात. आपण कधीही असे प्रयत्न सोडायचे नाही आणि पूर्णपणे धीट राहायचे आहे. आणि धीट राहिले आणि प्रयत्न सोडले नाही तर विजय शेवटी आपला होत असतो. आणि जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागत असतात. तेव्हाच ती मूर्ती सुद्धा नक्कीच चमकत असते. म्हणून इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग तुम्ही पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. आणि पुस्तकांची मैत्री केली तर तुम्हाला भरपूर ज्ञान मिळत जाईल आणि तुम्ही जीवनामधले अनुभव घेत चलाल. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये नक्कीच ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी अशक्यही शक्य नक्कीच करतात. आणि तुम्ही जो विचार करू शकत नाही तीच गोष्ट तुमच्याबरोबर नक्कीच घडेल आणि स्वामी ती घडवून आणतील. आणि कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी तुम्हाला मदत नक्कीच करून जातील. मित्रांनो, स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच वाजवा. आता मित्रांनो, जीवनामध्ये जगण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला लढा द्यावा लागतो आणि प्रत्येक गोष्टीशी संघर्ष करावा लागतो. जसं तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करता ते तुम्ही लवकरच मिळवू शकता आणि ते फक्त एकाच जोरावर, ते म्हणजे आकर्षणाच्या जोरावर.
म्हणून आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व कसं मिळवावं हे तुम्हाला आज सांगणार आहे. स्त्रिया आणि पुरुष म्हणजे जणू मानवी चुंबक आहेत. कचऱ्याच्या ढिगामधून लोहचुंबक ज्याप्रमाणे फक्त त्याच्याविषयी आकर्षण असणाऱ्या गोष्टी खेचून घेतो, त्याचप्रमाणे आपण सतत आपल्या विचारांना आणि आदर्शांना प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी आणि व्यक्ती आपल्याकडे खेचून घेत असतो, त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करत असतो. म्हणून काही लोक इतरांचं लक्ष सहजपणे वेधून घेतात, पटकन मैत्री करतात आणि इतरांकडून खूप कौतुक मिळवतात. याउलट काही लोक जेमतेम संबंध जोडतात. असं का? काही लोकांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांच्या सुखद व्यक्तिमत्वामुळे आपण भारावून जातो. ते स्वतःला ज्या प्रकारे प्रक्षेपित करतात त्यामुळे आपल्यातला त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढतो आणि त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्याबरोबर आपल्याला आरामशीर वाटतं. या लोकांनी आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व मिळवलेलं असतं. ते आपल्या बॉसचं किंवा ग्राहकाचं आणि इतरांचंही लक्ष वेधून घेतात. अशा स्त्री पुरुषांना आपण आपले मेंटॉर किंवा दिशादर्शक म्हणून निवडतो. या गटातून कंपनीतले नेते निवडले जातात आणि हेच लोक यशाची शिडी खूप सहजतेने चढून जातात. म्हणून विल्यम जेम्स या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं व्यक्तिमत्वाची शाखा आणि व्याख्या अशी केली आहे की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिशा उत्क्रांत केलेला वर्तनाचा गुणविशिष्ट आकृती बंधनाचा संच आणि जो सज्ञ आणि असज्ञ पातळीवरील दैनंदिन कार्याचं निर्धारण करतो आणि आंतरिक प्रेरणा आणि तज्ञ आणि तसंच बाह्य नियंत्रणाची गुंफण याच्यामधल्या तोलाचं प्रतिनिधित्व व्यक्तिमत्व तो करतो. म्हणून ध्यानात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आकर्षक गुण विकसित करता येतात. आपल्यातले काही पैलू जन्मजात असतात, जसं आपलं दिसणं, मूलभूत बुद्धिमत्ता आणि काही प्रकारचे गुण. पण प्रत्येकाजवळ जन्मानं प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यांचा अधिकतम उपयोग करून तसंच ती विकसित करून इतरांना कौतुक वाटेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडवण्याची क्षमता असते. आकर्षणाच्या नियमाचा वापर कसा करायचा हे आपण शिकू शकतो. ज्या प्रकारची व्यक्ती बनायची तुमची इच्छा असते तसं स्वतःला विकसित करत नेणं सोपं नसतं, पण त्याची सुरुवात आपले जन्मजात गुण विकसित करण्याची उत्कट इच्छा आणि बळकट बांधिलकी यांच्यापासून होते. तुम्ही बहिर्मुख, आनंदी, आशावादी आणि सकारात्मक चर्चा असलेलं ज्या स्त्री पुरुषांशी तुमचा संबंध असतो त्यांची पसंती मिळवणारं व्यक्तिमत्व विकसित करू शकता. आता व्यक्तिमत्वाचे गुण संपादन करता येतात. विल्यम जेम्सनं सांगितल्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व हा तुमच्या सर्व गुणधर्माचा समुच्चय असतो. यात फक्त तुमच्या शरीराचा आणि मानसिक शक्तीचाच नव्हे तर तुमचं घर, तुमचा जोडीदार आणि मुलं, तुमचे पूर्वज आणि मित्र, तुमचा लौकिक आणि तुमचं काम, तुमच्या वस्तू आणि तुमचं बँक खातं यांचाही समावेश असतो. या सर्व गोष्टी एका श्रेणीतल्या भावनांना जन्म देतात आणि या गोष्टी झळाकत राहिल्या, भरभराट पावल्या तर तुम्हाला विजय झाल्यासारखं वाटतं आणि जर त्या कोसळल्या आणि नाहीशा झाल्या तर तुम्हाला अणवत वाटतं. प्रत्येक गोष्टीकरता अगदी समाधान प्रमाणात नाही तर सगळ्याच प्रकारे आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण बाह्य जगापाशी स्वतःला ज्या रीतीनं व्यक्त करतो ती रीत. आपण फक्त आपल्यासारखे इतर आजूबाजूला दिसले म्हणजे समाधान पावणारे समाजप्रिय प्राणी आहेत आणि नाही आहोत. म्हणून तर इतरांनी आपली दखल घ्यावी, ती सुद्धा अनुकूलन दखल घ्यावी आणि अशी आंतरिक ओढ आपल्याला असते. म्हणून काही व्यक्तिमत्वांमध्ये शारीरिक सौंदर्य किंवा ज्ञानाची शक्ती या पलीकडची महानता आणि सामर्थ्य ही दोन्ही असतात. व्यक्तिमत्वाची मोहकता आणि ही एक दैवी देणगी आहे जिच्यामुळे कणखर व्यक्तिमत्व सुद्धा चळतात आणि जिच्यामुळे व्यवसायात उच्च स्थान प्राप्त करता येतं आणि एखाद्या देशाची नियती नियंत्रित करता येते. त्यांच्याजवळ ही चुंबक शक्ती असते. ते लोक आपल्याला नकळत प्रभावी करत असतात आणि त्यांच्या सानिध्यात येताच आपल्याला मोठेपणाची जाणीव होते. ते नोकरीतल्या त्यांच्या कनिष्ठांना प्रेरणा देतात, ग्राहकांवर किंवा अशिलांवर छाप पाडतात आणि इतर लोक त्यांच्या व्यवसायातल्या किंवा आयुष्यातला आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतात. म्हणून आपल्यातला ज्यांची पूर्वी कल्पनाही नव्हती अशा आपल्यामधल्या शक्यता ते जाग्या करतात आणि बंधमुक्त करतात. आपलं क्षितिज ज्यांच्यामुळे रुंदावतं, आपल्या संपूर्ण अस्तित्वात एक नवी शक्ती धडधडत असल्यासारखं आपल्याला वाटतं आणि आपल्याला त्यांच्यामुळे मोकळेपणा वाटतो. म्हणून आपल्याला दडपून ठेवणारं एखादं मोठं वजन दूर केल्यासारखं हलकं वाटतं. म्हणून चुंबक व्यक्तिमत्वाची जादू मोठ्या प्रमाणात अदबशीर सुजन वागणुकीमधून निर्माण होते. आता वागण्या बोलण्यातलं तारतम्य हा सुद्धा एक महत्त्वाचा, कदाचित सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. माणसाला नेमकं काय करायचं याची माहितीही असायला हवी आणि योग्य वेळी योग्य ती गोष्ट करण्याची क्षमताही असायला हवी. म्हणून परिस्थिती जोखण्याची शक्ती आणि साधारण ताणमान या गोष्टी ज्याला ही जादू अवगत करायची आहे त्याच्यासाठी अनिवार्य आहे. आणि चांगली अभिरुची हाही व्यक्तिगत आकर्षतेचा एक महत्त्वाचा घटक आहे.
दुसऱ्यांच्या अभिरुचीला तुम्ही धक्का लावलात तर त्याच्या जाणीव सुद्धा तुम्ही दुखावत असता. म्हणून डौलदार उपचार, वागण्या बोलण्यातली हार्दिकता आणि भावनिक औंदर्य, दुसऱ्याला आनंद देण्याची सुखद कला, हे सगळं संपादन करणं ही एक मोठी गुंतवणूक आहे. सांपत्तिक भांडवलापेक्षा कितीतरी पटीनं चांगली कारणं प्रकाशमान सुखद व्यक्तिमत्वासाठी सगळे दरवाजे खुले होतात. त्यांचं सगळीकडे फक्त स्वागतच होत असतं असं नाही, तर लोक त्यांच्या मागे लागतात आणि व्यक्तिमत्वाचे गुणधर्म संपादन करता येतात. सर्व लोकांना समान हक्क आणि संधी असली पाहिजे हे मान्य केल्यावरती लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांपाशी सारखीच बुद्धिमत्ता, सारखी शारीरिक शक्ती किंवा सारखीच ऊर्जेची पातळी नसते. पण परिस्थिती कशीही असली तरी स्वयं शिक्षण आणि स्वयं विकास यांच्याद्वारे ते वर येऊ शकतात. जे ज्ञानासाठी आतुर आणि उत्कृष्ट काम करून दाखवण्याबाबत महत्त्वाकांक्षी असतात ते स्वाभाविकच पुढची मजल मारतात आणि जे स्वभाव गुण तुम्हाला अंगीकारावेसे वाटतात त्यांची निवड तुम्ही करू शकता आणि त्यांचा विकास साधण्यासाठी काम करू शकता. हे सगळं आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. म्हणून परिपूर्ण मानवाच्या श्रेणीचे प्रमुख गुण म्हणजे संयम, सुजनता, औंदार्य, माणुसकी, सौजन्य, निस्वार्थीपणा, स्थिर मानसिकता आणि सचोटी आहे. ही वैशिष्ट्य जन्मदात नसतात, ती विकसित करावी लागतात. तुमच्या गुंतागुंतीच्या स्वभावात जे गुण आढळतील त्यांच्यामधून तुम्हाला जसं हवं तसं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एक आराखडा म्हणून हे वर्णन तुम्ही वापरू शकाल. म्हणून दुर्दैवानं हे सगळे गुण असूनही काही जणांचं व्यक्तिमत्व सुखद मानलं जात नाही, कारण ते रूपानं तितकेसे चांगले नसतात. इथे शारीरिक सौंदर्याचा संबंध नाही. चांगलं दिसण्यासाठी सुंदर चेहरा किंवा सुबक शारीरिक ठेवण घेऊन जन्माला येणं आवश्यक नाही. पण तुम्ही उचित आणि ठीकठाक कपडे घेतले असेल आणि नाहीत तर आठ्या पाडण्याऐवजी स्मितास्य झळकावलं नाहीत, तर स्वच्छ आणि नीटनेटके राहिला नाहीत, तर तुमचे उत्तम गुण लोकांच्या लक्षात येणार नाहीत. म्हणून रूप महत्त्वाचं ठरतं, कारण इतरांवर तुमच्याबाबत प्रथम ठसणारी गोष्ट तीच असते. म्हणून तुमच्या उत्तम गुणांचं प्रदर्शन करण्याची संधी तुम्हाला लोक देतील की नाही ते रूपावरूनच ठरत असतं. म्हणून तुमच्या रूपावरून तुमची परीक्षा केली जाते आणि इतकंच नाही, तुम्ही सुद्धा इतरांची परीक्षा त्यांच्या रूपावरूनच करत असता. म्हणून लोक त्यांना ज्यांच्याबद्दल कौतुक वाटतं त्यांच्या दिसण्याबाबतच्या सकारात्मक गोष्टी आपल्याशा करायच्या प्रयत्न अंतरप्रेरणेने करतात आणि ते त्यांच्या प्रकारचे कपडे घालतात, त्यांच्यासारखी केशरचना करतात आणि त्यांच्या आदर्श व्यक्तीसारखं वागतात. आणि तुम्ही त्यांच्या इतर गुणांचंही अनुकरण करू शकता. आणि ज्या लोकांकडे तुम्ही आदरानं बघता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गुणधर्मावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जी व्यक्ती बनायचं आहे तिचं दृश्य तुम्हाला त्या व्यक्तीत बघता येईल. फक्त तुम्हाला माहिती असलेल्या श्री पुरुषाकडे नाही, तर तुमचा आदर्श ठरू शकणाऱ्या भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या व्यक्तीकडेही ते पाहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, चांगल्याच्या शोधात नेहमीच तुम्ही राहिलं पाहिजे. जेवढं जास्त तुम्ही चांगल्याच्या शोधात राहाल तेवढे चांगली माणसं आणि चांगली व्यक्ती तुम्हाला भेटत जातील. आता आयुष्यात कुरूपतेकडे पाहण्याऐवजी सौंदर्याकडे आणि चांगल्याकडे पाहणं, कोतेपणाकडे पाहण्याऐवजी उद्दांताकडे पाहणं, अंधाराकडे आणि उदासीकडे पाहण्याऐवजी उजेडाकडे पाहणं आणि निराशाकारक गोष्टींकडे पाहण्याऐवजी आशादायक गोष्टींकडे पाहणं आणि काजळलेल्या बाजूकडे पाहण्याऐवजी उजळलेल्या बाजूकडे पाहणं सोपं आहे. नेहमी सावल्यांकडे तोंड करण्याऐवजी सतत सूर्यप्रकाशाला सन्मुख राहणं सोपं आहे आणि त्यानं तुमच्या स्वभावामध्ये खूप फरक पडू शकतो. म्हणून समाधान किंवा असमाधान, सुख किंवा दुःख, भरभराट किंवा दैन्य, यश किंवा अपयश इतका मोठा फरक यामुळे पडू शकतो. म्हणून हे विचार तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये रुजवा. आकर्षणाचा नियम अशा रीतीनं आचरणात आणता येतो. त्यामुळे उजेडाकडे पाहायला शिका. सावल्या आणि कलंक, नकारात्मक प्रतिमा, विसंवादित्व ह्यांना अजिबात थारा देऊ नका. या गोष्टी आनंद देतात, ज्या सहाय्यकारक आणि प्रेरणादायी आहेत, त्या अल्प काळात तुमचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आणू शकतात. म्हणून त्याच गोष्टींना धरून राहा. तुमच्यात उत्तम गुणांचा विकास करण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांमधल्या उत्तम गुणांचा शोध घेणं आहे. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाबाबत उदार अंतकरणानं बघितलं, कोणत्याही स्त्री पुरुषाचा बाह्य मुखवटा भेदून त्याच्या अगदी आतल्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न केलात आणि सर्वांबाबत सुजनता जोपासली तर तुम्हाला हा अमूल्य उपहार नक्कीच मिळू शकेल. म्हणून तुम्ही जर इतरांना आरामात दाखवू दिलत आणि आनंदी आणि स्वतःबद्दल समाधानी वाटू दिलत तर या क्षमतेपेक्षा अधिक मोबदला देऊ शकणारं दुसरं काहीही नाही. सूर्य जसा अंधाराची हकलपट्टी करतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशासारखे असणारी लोक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांच्या मनातून दुःख, उदासी, चिंता आणि विवंचना घालवून टाकतात. एखाद्या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या संभाषणात खुंटलेलं असतं, असं प्रत्येकजण कंटाळलेला असतो
अशा ठिकाणी ह्या लोकांनी प्रवेश केला तर, आणि वादळानंतर दाट काळ्या कुट्ट ढगांमधून सूर्य बाहेर यावा तसं वातावरणात बदल होतो आणि नुकत्याच आलेल्या आनंदी व्यक्तीकडून प्रत्येकजण आनंदीपणा उचलतो. जिभा सैल सुटतात, खुंटलेलं संभाषण तजेलदार आणि खुमासणारं होतं आणि सगळं वातावरण उत्स्फूर्तेनं आणि उल्हासानं भरून जातं. आणि दुसऱ्यांच्या भावनांची समरस होणारे लोक ते ज्यांच्याशी बोलत असतात त्यांच्या जागी स्वतःची कल्पना करू शकतात आणि समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे अशी माणसं फक्त ऐकत नसतात, तर त्या व्यक्तीला त्या क्षणी काय वाटतं आहे ते त्यांना प्रेरित होतं. म्हणून अशा व्यक्तीला सकारात्मक प्रतिसाद कोण देणार नाही. म्हणून आनंदी वृत्ती तुम्ही नक्कीच बाळगा. तुमच्यापाशी कडवटपणा आणि कपटीपणाचा पूर्ण अभाव नसेल आणि प्रत्येक दिवस म्हणजे एक वरदान मानून तो तुम्ही आनंदाने उपभोगत नसाल, तर त्याची लज्जत चाकत नसाल, तर तुमचं आयुष्य अतिशय असमाधानी आणि निष्फळ बनून जाईल. म्हणून आपण जर इतरांबद्दल सूड बुद्धी बाळगली किंवा नुसता अमितस्त्रापूर्ण विचार जरी मनात आणला तरी आपल्याला उत्कृष्ट काम करणं अशक्य होऊन जातं. म्हणून आपण जेव्हा परिपूर्ण सुसंवादासह काम करत असतो तेव्हाच आपल्या क्षमता सर्वोत्कृष्ट कामगिरी देऊ शकतात. म्हणून हृदयात सदिच्छा नसली तर डोक्यानं किंवा हातानं आपण चांगलं काम करू शकत नाही. आर्सेनिक जसं शरीराला घातक असतं तसंच तिरस्कार, सुडाची भावना आणि मत्सर आपल्या त्या सर्वाधिक उदात्ततेसाठी विष समान असतात. म्हणून सृजन वृत्ती, इतरांबाबत सदिच्छेची भावना हे तीव्र दोष आणि द्वेष किंवा इतर अपायकारक विचारांपासून संरक्षण करण्यासाठी आपलं उत्कृष्ट कवच आहे. डौलदार व्यक्तिमत्वामध्ये अशी जादू असते जिच्यापासून दूर जाणं अवघड असतं आणि ज्या व्यक्तीपाशी असा डौल असतो तिला धुतकारणं अवघड असतं. त्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी असतं जे तुम्हाला आकर्षून घेतं आणि तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी, चिंतामग्न असलात किंवा तुम्हाला व्यत्यय तापसत असाल तरीही सुखद व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला परत पाठवायला तुमचं मन घेत नाही. म्हणून सुखदपणाचं रहस्य आहे. इमर्सन म्हणतो, तुम्ही जे असता ते इतक्या मोठ्यानं बोलत असता की तुम्ही जे बोलता ते मला ऐकूच येत नाही. आपण जे असतो, आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला लपवता येत नाही, कारण आपण आपलं व्यक्तिमत्व भोवतालचं वातावरण प्रदीप्त करत असतं आणि ते आपल्या शक्तिशाली गुणांनुसार आणि गुणधर्मांनुसार थंड किंवा उबदार, आकर्षक किंवा अनाकर्षक असू शकतं. म्हणून जी व्यक्ती स्वार्थी असते, सतत स्वतःचाच विचार करत असते, स्वतःचाच फायदा फक्त पाहत असते आणि जी थंड, सहानुभूतीशून्य, अदाशी असते ती उबदार किंवा परिपक्व वातावरण प्रदीप्त करू शकत नाही. तुमच्या स्वभावात स्वार्थीपणा, तुटकपणा, अधाशीपणा किंवा लोभीपणा ह्या गोष्टी जास्त बलवान असतील तर तुमच्यातून त्या लहरी प्रक्षेपित होतात आणि तुम्ही इतरांना दूर सारता, कारण लोकांना ह्या गुणांचा अंतप्रेरणेनंच तुटकारा असतो. म्हणून जे गुण आकर्षित करतात ते बहिर्देशित हलके पुलके असतात आणि जे गुण अपकर्षित करतात ते अंतर्दर्शी असतात. म्हणून ज्या लोकांजवळ आकर्षकता नसते ते स्वकेंद्रीय असतात आणि ते स्वतःबद्दल अति विचार करतात आणि ते जास्त देत नाहीत. म्हणून ते सतत कशाच्या तरी मागे असतात आणि काहीतरी शोषून घेत असतात. म्हणून कसला तरी लाभ मिळवत असतात आणि स्वतःकरता फायदा मिळवायला बघत असतात. त्यांच्याजवळ सहानुभूती, मैत्री, भलेपणा यांचा अभाव असतो. ते लोकांमध्ये मिसळू शकत नाही आणि लोहचुंबक फक्त लोखंडाच्याच वस्तू आकर्षून घेतो आणि लाकूड, तांब, रबर किंवा इतर लोहन असलेल्या वस्तूंबाबत त्याला काही संबद्धता नसते. आणि लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की तुमचा छोटा लोहचुंबक सुई उचलून घेईल, पण आगपेटीतली काडी किंवा बांबूचं दात कोरणं उचलून घेणार नाही. ते त्याच्यासारखं असतं, तेच तो आपल्याकडे खेचून घेतो. म्हणून स्त्री पुरुष हे मानवी चुंबकच आहेत. कचऱ्याच्या ढिगामधून फिरवलेलं लोहचुंबक ज्याप्रमाणे त्याच्याशी संलग्न वस्तूच फक्त ओढून घेतो, त्याप्रमाणे आपणही ज्या गोष्टी किंवा जे लोक आपल्या विचारात आणि आदर्शात प्रतिसाद देतात त्यांनाच फक्त सतत ओढून घेत असतो आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असतो. म्हणून आपलं पर्यावरण, आपले साथीसोबती आणि आपली सर्वसाधारण परिस्थिती ही आपल्या मानसिक आकर्षणाची परिणिती असते. भौतिक पातळीवर ह्या गोष्टी आपल्याकडे येत असतात आणि येतात कारण आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं असतं, त्यांच्याशी मनानं नातं जोडलेलं असतं. त्या गोष्टी आपल्याशी संबंधित असतात आणि आपल्या मनात त्यांच्याबद्दलची संमतता जोपर्यंत अस्तित्व राखून असेल तोपर्यंत त्या आपल्याबरोबर राहतील. म्हणून आकर्षणाचा नियम कसा वापराल हे लक्षात घ्या. काही लोक निसर्गातच आकर्षक असतात, पण त्यांच्या स्वभावाचं तुम्ही उत्तकरण केलं तर तुम्हाला आठवेल की त्यांच्याजवळ असे गुण असतात ज्यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच अंतर्स्फूर्त कौतुक वाटतं आणि असतं सुद्धा. म्हणून औदार्य, मनाचा मोठेपणा, सौहार्द, विशाल सहानुभूती, आयुष्याबाबतचा विस्तृत दृष्टिकोन, मदतशीलता, आशावाद असे गुण प्रत्येकच व्यक्तीला आकर्षून घेत असतात.
म्हणून हे गुण असलेली माणसं आकर्षणाच्या नियमाचे अनुयायी असतात आणि ह्यातला कोणताच गुण असा नाही की जो तुम्हाला जोपासता किंवा आणखी बळकट करता येणार नाही. तर तुम्ही असं केलं तर जिथे इतरांचं ऐकलंच जात नाही तिथं तुमचं ऐकलं जाईल. म्हणून तुमचा व्यवसाय कोणताही असू दे, तुम्ही ज्या प्रकारचा ठसा इतरांवर उमटवता त्यावर तुमचा लौकिक आणि यश बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे तरुण तरुणींची आकर्षणाचा नियम वापरून चुंबकीय आकर्षण आणि जोमदार व्यक्तिमत्व मिळवलंच पाहिजे. अंतःकरणाचे गुण जोपासा. बुद्धिमत्ता आणि मेंदूची शक्ती यांचा व्यक्तिगत आकर्षतेशी फारसा संबंध नसतो. बुद्धी नव्हे तर प्रेमाची क्षमता लोकांना खेचून घेते आणि धरून ठेवत असते. हे करणं फारसा अवघड नाही. प्रत्येकजण दुसऱ्याला सुखवण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्वाचं सामर्थ्य जोपासून जगात एक महत्त्वाची शक्ती म्हणून ओळख निर्माण करू शकतो. आकर्षणाचा नियम समजून घेतल्यावर आकर्षक आणि अनाकर्षक असा फरक पाडणाऱ्या गुणांचं आणि गुणधर्माचं ज्ञान झाल्यावर एका प्रकारची वैशिष्ट्य जोपासणं आणि दुसऱ्या प्रकारची काढून टाकणं तुलनेनं सोपं आहे. म्हणजे आपण उदाहरण म्हणू शकता मनाचा मोठेपणा, आनंदीपणा, मदतशीलता अशा प्रकारचे मानसिक गुण जोपासू शकतो आणि या विरुद्ध असणारे अवगुण त्यागू शकतो. म्हणून ज्या प्रमाणात आपण हे करू त्या प्रमाणात आपल्याला इतरांबद्दल जास्त आस्था वाटते आहे आणि त्यांनाही त्यामुळे आपल्याबद्दल जास्त आस्था वाटते आहे असं तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपलं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस समृद्ध चुंबकीय बनवण्यासाठी आपण सुजन विचार, शब्द आणि कृती यांचं वलय स्वतःभोवती जसजसं तयार करत जाऊ तसतसं लक्षात येईल की जिकडे तिकडे जाऊ तिकडे आपलं अधिक स्वागत होत आहे आणि लोक आपल्याला शोधून आपल्या मागे येत आहेत. आणि आपण अशा रीतीनं स्वतःला व्यक्तिगत चुंबक बनवल्यावर आपण लोकांना आपल्याकडे अधिकाधिक आकर्षण घेऊ शकतो. म्हणून इतरांचे जे गुण तुम्हाला आवडतात, ज्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता, ते गुण तुमच्या अर्धसज्ञ मनावर बिंबवलेत आणि तर तुम्ही इतरांना आकर्षण वाटू लागाल आणि ह्या गुणांनी तुम्ही ओतप्रोत भरून गेलात की ते तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनतील आणि तुम्ही चुंबकीय आकर्षक व्यक्तिमत्व संपादन करू शकाल. म्हणून आरोग्यपूर्ण जीवन जगा. मित्रांनो, स्वतःला चुंबकीय बनवण्याची पहिली पायरी म्हणजे उत्तम आरोग्य संपादन करणं आणि जोरदार आरोग्याच्या जोडीनं उचित तसंच अधिकाधिक वादी, आशावादी, आनंदी आणि समाधानी चित्तवृत्ती तुमची चुंबकीयता विस्मयकारकरित्या नक्कीच वाढवतील. म्हणून सुदृढ आरोग्य असलेली व्यक्ती शक्ती, जोम आणि धैर्य यांच्या योगानं वातावरण प्रदीप्त करील. तर त्यांच्याजवळ चैतन्याची कमतरता असेल तो दुसऱ्यांना काही देण्याऐवजी त्यांच्याकडून काहीतरी काढून घेईल आणि शारीरिक बळ आणि आरोग्याच्या सळसळता आनंद चुंबकीय शक्तिशाली व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी सहाय्य करील. म्हणून हलकी फुलकी तल्लक मन असलेले, डोळ्यात चमक आणि पावलात तडप असलेले, विपुल शारीरिक चैतन्यानं रसरसलेले लोक मरगळलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या अशक्य माणसापेक्षा अधिक मिळून जातात. म्हणून स्वतःच्या चुका कबूल नक्कीच करा. जे लोक आक्रमक, स्वतःला खूप काही समजणारे, उद्धट असतात आणि आपली चूक कधीच कबूल करत नाही, त्यांच्याकडे लोक पाठ फिरवतात. आणि आर्थिक गुंतवणुकीला तज्ज्ञ वॉरन बफे ह्या बहुधा जगातला सर्वात श्रीमंत माणूस असेल. अपयश आणि चुका यांचा उपयोग कसा करावा हे तर त्याला माहिती आहेच, पण त्यापुढे जाऊन तो आपल्या चुकांची जाहिरात करतो. 1989 मध्ये त्यानं लेटर टू इन्व्हेस्टर्स या माध्यमातून आपल्या चुकांची यादीच छापून कबुली जबाब देण्याची औपचारिक प्रथा सुरू केली आणि या पत्रात त्यानं आपल्या चुकींची कबुली दिली आणि योग्य कृतीनं केल्यामुळे गमावलेल्या संधीचाही पाठा वाचला. बफेचा असा विश्वास आहे की प्रांजळपणामुळे भागधारकांचा जितका फायदा होतो निदान तितका तरी व्यवस्थापनाचाही होतो. तो म्हणतो, सार्वजनिक जीवनात इतरांना चुकीचा मार्ग दाखवणारा CEO खाजगीत केव्हा तरी स्वतःही चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. बफे फक्त यशावरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी नक्कीच आपल्या चुकांचा अभ्यास करण्याचं मोलही जाणतो. म्हणून कदाचित प्रांजळतेशी तीही परिसीमाच वॉरन बफेला कामातला आनंद उपभोगण्याची मोकळीक देते आणि तो नेहमीच उत्साहात आणण्यासाठी आणि असण्यासाठी इतरांना पाठबळ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. दररोज कामावर जायला तो खरखर उत्सुक असतो. लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि तो श्रीमंत आहे म्हणून की त्याच्या उलट. म्हणून ज्यांना तुम्ही भेटता त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचा. लोकांना तुम्ही असं वाटायला लावलं पाहिजे की ते एका सच्च्या माणसाला भेटले आहेत आणि लोकांना भावविरहित कोरड्या रीतीनं हाऊ डू यू डू किंवा ग्लॅड टू मीट यू असं कडकडीत अभिवादन करू नका. त्यांच्यात मिसळा. लोकांच्या नजरेला नीट नजर भिडवा आणि त्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाची अनुभूती देऊ दे आणि त्यांचा हात आनंदानं हसून आणि एखादा गोड शब्द बोलून हातात हात घ्या आणि त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे की ते एका अस्सल ताकदीच्या संपर्कात आले आहेत आणि पुन्हा तुम्हाला भेटण्यात त्यांना आनंद वाटला पाहिजे.
म्हणून लोकप्रिय व्हायचं असेल तर तुम्हाला हार्दिकता जोपासली पाहिजे. तुमच्या हृदयाचे दरवाजे तुम्ही सत्ताड उघडले पाहिजेत. आणि काही लोक ठेवतात तसे नुसते खिलखिले नाही, तर भेटणाऱ्या लोकांना हे दुसऱ्या प्रकारचे लोक जणू म्हणत असतात. तुम्ही आत थोडेसे डोकावू शकता, पण तुमचा परिचय मला हवा असा वाटतो की नाही हे मी ठरवीपर्यंत तुम्ही आत येऊ शकत नाही. म्हणून बरेच लोक हार्दिकतेबाबत कंजूस असतात. एखाद्या खास प्रसंगासाठी किंवा अगदी जिवलग मित्रांसाठीच ते ती राखून ठेवत असतात. म्हणून ती मौल्यवान असल्यामुळे प्रत्येकाला वाटता येत नाही अशी त्यांची धारणा असते. हे उबदार आनंदी हस्तांदोलन आणि हार्दिक अभिवादन तुमच्यात आणि तुम्ही ज्यांना भेटता त्यांच्यात सद्भावनेचा केवढा दृढ बंध निर्माण करतं हे पाहून तुम्ही चकित व्हाल. तुम्हाला भेटणारे लोक स्वतःशी म्हणतील, वा किती छान व्यक्तिमत्व आहे. मला ह्या महिलेबद्दल सद्गुसाबद्दल आणि त्या गृहस्थाबद्दल जास्त माहिती करून घेतली पाहिजे. अभिमानाची तरा खूपच निराळी आहे. या माणसानं नक्कीच माझ्यात काहीतरी पाहिलं आहे आणि जे बऱ्याच लोकांना दिसत नाही. म्हणून हार्दिकता दर्शवण्याची लोकांना खुल्या अंतकरणानं उबदार प्रांजळ अभिवादनाशी भेटण्याची सवय लावून घ्या. ही गोष्ट तुमच्यासाठी चमत्कार घडून आणील. तुम्हाला आढळेल की सध्या तुम्हाला त्रासदायक वाटणारा कडकडीतपणा, संशयता, तुटकपणा, कुणाच्यात रस न पाटणं आणि त्या गोष्टी नाहीशा होतील. लोकांच्या लक्षात येईल की तुमच्यात त्यांच्यात खरोखर रस आहे आणि तुम्ही खरोखरच त्यांना जाणून घेऊ इच्छिता. म्हणून त्यांना प्रसन्न करू इच्छिता आणि त्यांना रिझवू इच्छिता. हार्दिकता दर्शवण्याच्या सवयींमुळे तुमच्या सामाजिक शक्तीत उत्क्रांती घडून येईल आणि तुम्ही असे आकर्षक गुण विकसित कराल जे तुमच्यामध्ये होते असं तुम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. बाकीचे तुमच्याकडे धाव घेतील आणि मार्गदर्शनासाठी तुम्हाला मानतील आणि तुमची स्वप्न साकार करायला तुम्हाला मदत करतील. म्हणून अनुभवी सल्लागार निवडा आणि स्वतः बना सुद्धा. म्हणून करिअरमध्ये प्रगती करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनुभवी सल्लागाराचा शोध घेणं आणि त्यांचं अनुकरण करणं. या स्त्री आणि पुरुषांमध्ये वर चर्चा केलेले सगळे गुण असतात आणि ते इतरांबरोबर वाटून घेण्याची शक्ती आणि उत्सुकताही त्यांच्यामध्ये असते. ज्यांनी आकर्षणाच्या नियमानुसार प्रभुत्व मिळवलेलं आहे अशा लोकांचं चांगलं उदाहरण म्हणजे सल्लागार. ते तुम्हाला फक्त ज्ञान देत नाही तर कंपनी कलवर आणि मधले बारकावेही उलगडून काढतात. म्हणून जेव्हा तुम्ही यश मिळवून नेतेपद ग्रहण करता तेव्हा संघटनेतल्या एखाद्या नक्कीच नवगतासाठी सल्लागार म्हणून तुम्ही तुमच्या सल्लागाराचं ऋण नक्कीच फेडू शकता. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही मिळवू शकता आणि जीवनामध्ये तुमच्यासाठी भरपूर काही आहे. फक्त ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करावे लागतील आणि प्रयत्न केले तर तुम्ही त्या प्रयत्नात यशस्वी व्हाल हे सुद्धा निश्चित आहे. म्हणून त्या प्रयत्नांवर तुम्ही भरपूर काही जोर दिला पाहिजे आणि अधिक उत्साही तुम्ही कसं बनलं पाहिजे ते आपण जाणून घेऊ. आता अधिक उत्साह हा अनेक यशस्वी लोकांचा यशाचा गुप्त घटक असतो. ज्यांच्यापाशी उत्साह असतो त्यांच्या आयुष्यात तो आनंदाची कारंजी उसळत असतो. म्हणून एन्थुसियाझम हा शब्द ग्रीक मधून आला आहे आणि त्यांचा शब्दशः अर्थ आहे देवानं झपाटलेला. म्हणून उत्साह आणि एखाद्या आवडीच्या किंवा ध्यासानं मन पूर्णतया ओतप्रोत होणं अशी किंवा अशा गोष्टींना मनाचा ताबा घेणं, अनंत शक्तीचं चैतन्य तुम्हाला चालता येतं आणि तुमच्यामध्ये उलगडल्या जाणाऱ्या सर्जक कल्पना तुम्हाला ते माहिती करून द्यायचं असेल ते उघड करून सांगतात. म्हणून असा विश्वास तुम्ही बाळगला पाहिजे. अनंत शक्ती तुमच्या ध्येयसिद्धीला सहाय्य करण्यासाठी प्रतिसाद देते आणि या प्रतिसादावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. यातून उत्साह निर्माण होतो आणि जो तुमच्या सकारात्मक क्षमतेमुळे जागा होतो आणि हळूहळू यश सिद्धीचं एक नवं जग तुमच्यासाठी खुलं होतं. म्हणून सुखद व्यक्तिमत्वाचे लोक त्यांच्या जीवनाबद्दल, कामाबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल आणि त्यांच्या उद्दिष्टांबद्दल उत्साही असतात. म्हणून उत्साह आपल्यातच मधून खोलातून येतो आणि त्याचा आव आणता येत नाही. कृतींमधून, हावाभावांमधून, लटक्या स्मितांमधून आणि अतिशयोक्त शेजाऱ्यांमधून नक्कीच व्यक्त केलेला उपसा आणि उत्साह सहज ओळखता येतो. आणि तुम्ही जे करतायत ते काही योग्यतेच आहे आणि अर्थपूर्ण, उत्साहकारक आणि साध्य करण्याजोगा आहे असा जर तुम्हाला विश्वास असला तर तो तुमच्या चर्चेवर आणि तुमच्या कृतीतून दिसून येत असतो. म्हणून तुमच्या कामाबाबत तुम्ही कायम उत्साही राहिलं पाहिजे. एखादा कर्मचारी दुसऱ्यांपेक्षा 3-4 पट अधिक काम करू शकतो. ते का? फरक नेहमी क्षमतेचा नसतो, बऱ्याचदा फरक प्रयत्नांच्या गुणधर्मात असतो. म्हणून यशस्वी लोक नेहमी अधिक नेटानं प्रयत्न करतात. ते कामामध्ये उत्साह आणि जोश ओततात आणि त्यामुळे परिणामांची गुणवत्ता आणि संख्यात्मक प्रमाण दोन्ही वाढतात. म्हणून मी अनेक कर्मचाऱ्यांना सकाळी असं बोलताना ऐकलं आहे की त्यांना दिवसभराच्या कामाची बरीच भीती वाटते. तास लांबल्यासारखे वाटतात
आणि एखाद्याचं ते दिव्य आटपलं की त्यांना आनंद होतो, म्हणून त्यांच्या रोजगाराबद्दल त्यांना कसलाही उत्साह वाटत नाही. एखाद्याला जर दिवसभराचं काम म्हणजे एक दिव्य वाटत असेल, तो जर फटके खात असलेल्या गुलामासारखा कामावर जात असेल, तर आयुष्यात त्यानं यशाची अपेक्षा का ठेवावी? म्हणून कामावर प्रेत असल्याप्रमाणे जे हातात घेणारे, त्यात अभिमान बाळगणारे कर्मचारी विजयाच्या धातून बनल्यासारखे असतात. मालक वर्ग जेव्हा आपल्या त्या कर्मचाऱ्यांना महत्वाकांक्षा शून्यपणे, अलिप्तपणे, उपासमारीपासून वाचवण्यासाठी नाईलाज म्हणून काम करताना पाहतो, तेव्हा त्याला सर्वाधिक यातना होतात. आता कामावर उत्साहानं, निर्धारानं आणि जोशानं लुटून पडणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मालकाला विश्वास वाटतो की त्यांनी हातात घेतलेलं काम केवळ होणार असं नाही, तर चांगलंच होणार आहे. म्हणून जेव्हा कर्मचारी अस्तित्वात ओझं होत असल्यामुळे स्वतःला कसेबसे ओढत राहतात, जेव्हा ते काम भीतीनं किंवा तिरस्कारानं अंगावर घेतात, तेव्हा मालकाला माहिती असतं की त्यांचे श्रम फारसे सारखे लागणार नाहीत. म्हणून उत्साह संसर्गकारक असतो. म्हणून उत्साहाला जग नेहमी मार्ग काढून देतं. तो तुमची शक्ती बहुगुणित करतो आणि तुमची असलेली ती क्षमता अत्युच्च पातळीला नेतो. म्हणून उत्साह व्यवसायाला आकर्षून घेतो. तो इतका संसर्गकारक असतो की आपल्याला काही करण्याच्या आत जरी आपण त्याच्या विरुद्ध संरक्षक प्रतिभा घेऊन ठाकलो असलो, तरी त्याची बाधा आपल्याला होते. म्हणून जर तुमच्या कामात तुम्ही हृदय ओतलत, तर तुमच्या उत्साहामुळे एखाद्या होत असलेल्या आणि घातलेल्या ग्राहकाला तुम्ही विक्रीसाठी प्रयत्न करतात आणि याचाही कित्येक वेळा विसर पडतो. म्हणून काही लोक त्यांना उत्साह वाटत असतो तेव्हा उत्तम काम करतात, आणि जेव्हा ते उत्साहात असतात तेव्हा ते उत्पादक, स्वयंप्रज्ञ, कल्पक आणि समर्थ आणि प्रभावी असतात. त्यांना अनेक कल्पना सुचत असतात, पण त्याचा उत्साह जरा थंडावला की ते एकदम खाली येतात आणि त्यांचे निकष घसरतात आणि ओहोटीच्या काळात ते अगदी निष्प्रभ होतात. म्हणून त्यांना भरतीच्या प्रवाहाची वाट पाहावी लागते. एक दिवस त्यांना भेटलात तर तुम्हाला वाटतं ते काहीतरी भव्य दिव्य करणार आहेत, आणि दुसऱ्या दिवशी कदाचित ते चैतन्यही निराश वाटतात आणि त्यांचं काम रडत खडत चाललेलं दिसतं, आणि ऊर्जेचा नवा डोस मिळेपर्यंत त्यांची सगळी ताकद गळालेलीच असते. म्हणून मित्रांनो, क्रिस्टा हॉकिन ही अशी एक स्त्री आहे जिचा उत्साह कधी मावळत नाही. दर आठवड्याला ती शेकडो गुप्त गिऱ्हाईकांना चेतवते आणि त्यांच्याबद्दल ती प्रसिद्ध आहे. ती मॅनेजर नाही, सेल्स एक्झिक्युटिव्ह नाही, किंवा रोड अर्थानं लीडर सुद्धा नाही. अलाबामामधल्या मॉन्टगोमेरी गावात ह्युंदाई मोटर्सच्या त्या कारखाना नक्कीच आहे, आणि तांत्रिकदृष्ट्या जगातल्या सर्वात प्रगत अशा सुविधांपैकी हा कारखाना एक गणला जातो. इथं दिवसाला 1000 मोटारी बनवल्या जातात, आणि ह्या कारखान्याला प्रकाशांची आणि म्हणून प्रवाशांची भेट आयोजित करणं हा क्रिस्टाचा व्यवसाय आहे. आपल्याला ध्यासाचा आणि उत्साहाच्या जोरावर या प्रवाशांचं ग्राहकांमध्ये रूपांतर करण्यासाठी क्रिस्टा प्रसिद्ध आहे. ती या सहलीसाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांना व्यक्तिशः आस्थेवाईक वागणूक देते आणि त्यांना प्रश्न विचारायला उत्तेजन देते, आणि त्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरं तांत्रिक जंजाळात न शिरता उत्साहानं देते. म्हणून तज्ज्ञांना माहितीच असेल की एखाद्या ब्रँडसाठी काम करणारी व्यक्ती त्या ब्रँडचं बाहेरच्या जगात प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे प्रत्येक संपर्क म्हणजे ब्रँडला सरसवता, उत्साही चेहरा मोहरा देण्याची नामी संधी असते. म्हणून क्रिस्टाने हे मनावर घेतलाय, म्हणूनच तिचा प्रभाव होतो, आणि ह्या प्लॅन्टनं आसपासच्या वस्तीसाठी आणि अलाबामासाठी काय केलं आहे याची तिला जाणीव आहे. त्यामुळे तिला काम करणं सोपं आणि आनंदाचं वाटतं. ती कधीही कर्मचारी हा शब्द वापरत नाही. तिच्यासाठी प्रत्येकजण टीम मेंबर आहे, आणि वाहनांचा दर्जाचा ती वाहनं बनवणाऱ्या लोकांच्या ऊर्जेची थेट संबंध आहे. म्हणून ती गाड्या विकण्याच्या उद्देशानं सहल काढत नाही. तिचा उद्देश ग्राहकांना माहिती देण्याचा, त्यांचं मनोरंजन करण्याचा असतो, पण विक्री वाढवण्यासाठी त्यांचा फायदा झाला आहे. म्हणून तुमचा उत्साह तुम्ही नक्कीच टिकवून ठेवला पाहिजे. उत्साह एक नाजूक गोष्ट आहे. तो अगदी सहज भंगून जाऊ शकतो, आणि निरुत्साहाच्या वातावरणातही उत्साह टिकवणं ही एक महान कला आहे, पण तीही तुम्ही सहज शिकू शकता. फक्त विचारांवर नियंत्रणाचं ठेवण्याचाच प्रश्न आहे. आपण नकारात्मक विचार मनाबाहेर ठेवू शकतो. मनात जर विघातक, विसंवादी विचारांचा पूर वाहू लागला तर उत्साह थिजून जायला आणि एखाद्या उपक्रमाचा बोऱ्या वाजायला वेळ लागत नाही. आपण भावस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो. अंधार दूर ठेवायचा असेल तर मन सूर्यप्रकाशानं भरून टाकणं हा सर्वोत्तम उपाय नक्कीच आहे. उत्साह निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणजे जी भूमिका करण्याची तुमची इच्छा असेल ती घेणं आणि ती उत्साहानं पार पाडणं. तुम्हाला जर मोठी काम करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर तुम्ही स्वतः नेहमी उत्साहात असणं आवश्यक आहे. आणि टॉम जेला माहिती होतं की ऑफिससाठी कम्प्युटर सिस्टीम अद्ययावत करण्याबद्दल त्यांच्या मॅनेजरनं नवं वळण वळवणं हे कठीण कर्म होतं. म्हणून वाढीव खर्चाबद्दल बॉसला असलेली काळजी दूर करण्यासाठी
टॉमने एक झकास सादरीकरण तयार केलं. नियोजित सिस्टीम कामाचा वेग कसा वाढवेल आणि चुका कशा कमी करेल हे त्याने त्यात दाखवून दिलं. म्हणून ते त्यांना पटलं सुद्धा. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही उचलता की रेलता. जगात दोन प्रकारचे आणि फक्त दोनच प्रकारचे लोक असतात, चांगले आणि वाईट नाही. कारण सर्वांना माहिती आहे की चांगले लोक अर्धे वाईट आणि वाईट लोक अर्धे चांगले असतात. आनंदी आणि दुःखी नाही, श्रीमंती आणि गरीब नाही, नम्र आणि अभिमानी नाही. नव्हेच, जगात दोन प्रकारचे लोक असतात, जे उचलतात आणि जे रेलतात. कुठेही जा, जगभरातले लोक तुम्हाला ह्या दोनच वर्गात मोडताना दिसतील. आणि ऐश्वर्याची गोष्ट ही आहे, म्हणजेच 20 लोक जर रेलणारे असतील तर एकच व्यक्ती उचलणारी असते. म्हणून तुम्ही उचलणारे आहात का, तुम्ही रेलणारे आहात, हे नक्कीच तुम्ही कुरकुरणारे आहात. म्हणून तुम्ही इतरांवर रेलून म्हणजे अवलंबून असता का. तुमचा जन्म विकास पावण्यासाठी आहे, सर्वांच्या पलीकडे जाण्यासाठी आहे. आणि तुम्ही इथे आहात ते प्रश्नांच्या, अडचणींना, आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आहात, त्यांच्यापासून पळून जाण्यासाठी नाही. मात करण्यात मजा आहे. शब्दकोड चौकोनात शब्द भरूनच तुमच्या समोर ठेवलं गेलं असतं तर निरस ठरलं असतं. आणि ते कोडं सोडवण्यातच मजा खरी आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक ठिकाणी चांगलंच वागलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्ही चांगलंच बोललं पाहिजे. तर तुमच्यामध्येच चांगले गुण निर्माण होतील. आणि चांगल्या गोष्टी तुम्ही घेतल्यावर आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वागल्यावर तुमच्याजवळ चांगल्याच गोष्टी प्रस्थापित होतील आणि चांगल्या गोष्टी येतील सुद्धा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.